तुमचं मूल सुद्धा लिहायला बसवल्यानंतर सतत रडतो किंवा शाळेतनं सतत कंप्लेंट्स येतात की क्लासवर्क कंप्लीट नाही होत, होमवर्क कंप्लीट नाही होत. हा तुमच्या मुलाचा आळशीपणा नाहीये. याच्या मागे काही ठोस कारणं असू शकतात. त्याचे जे स्नायू आहेत त्याची ताकद कमी असते किंवा मुलांना ते कमकुवत जाणवतात. त्याच्यामुळे बराच वेळ पेन्सिल हातात धरून लिहिणं हे त्यांना जमत नाही. शरीराची हालचाल कोणत्या पद्धतीने करावी, हाताची हालचाल कोणत्या पद्धतीने करावी किंवा त्याचं नियोजन कशा पद्धतीने करावं, यात बऱ्याचदा मुलांना गोंधळ होतो. याला आम्ही मोटर प्लॅनिंग डिफिकल्टी असं म्हणतो. बऱ्याचदा मुलांना ते अक्षर कशा पद्धतीने लिहायचं आहे ते मेंदूपर्यंत प्रोसेस होण्यासाठी सुद्धा वेळ लागतो. डोळे आणि हात याच्यामध्ये समन्वय नसल्याने, ज्याला आम्ही आय हँड कोऑर्डिनेशन असं म्हणतो, जर हे अफेक्टेड असेल तर मुलांना लिखाणामध्ये बऱ्याचदा गोंधळ होतो. ओव्हरऑल शारीरिक ताकद जी असते ती फार कमी असते. त्यामुळे मुलं बसताना बऱ्याचदा पोक काढून बसणं किंवा पोश्चर नीट न ठेवता असं बेंचवरती वाकून बसणं. तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलाच्या लिखाणाविषयी किंवा अभ्यासाविषयी काही डाऊट्स आहेत तर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.